या जगात एक वाक्य आहे ज्याने करोडो लोकांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे असे मला वाटत नाही, आणि एक वाक्य आहे ज्याने 1% लोकांना जास्त यश मिळवून दिले आहे. की मर्यादा मला आवडत नाही, पण तरीही मी ते करेन. ही सध्या जगात डिसिप्लिन्स आहे. डिसिप्लिन्स ही तुमच्यातील शक्ती आहे, ज्यामुळे तुम्हाला नको असलेले काम करण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. हा एक गुण आहे जिच्याशिवाय तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही. तुमच्याकडे कितीही ज्ञान, स्किल्स किंवा नेटवर्क असले तरीही डिसिप्लिन शिवाय सातत्याने कृती करणे अशक्य आहे. पण स्वतःमध्ये सेल्फ डिसिप्लिन आणणे इतके अवघड का आहे? आपल्या सर्वांसोबत असे घडते की आपण 75 हार्ड मेहनत करणारे लोक बघतो. आपल्याला वाटते की खूप झाले, आता मी सुद्धा प्रत्येकासाठी काहीतरी मोठं करेन. पण मग काय होते? एका आठवड्यात 12 पुस्तकाच्या लेखकाला उडवून देतो. द पॉवर ऑफ सेल्फ डिसिप्लिन. पीटर होलिन्स म्हणतात की आपण 5 कारणांमुळे सेल्फ डिसिप्लिन बाळगू शकत नाही. या 5 कारणांमध्ये एक कॉमन थीम आहे जी आपण समजून घेतल्यास आपण अखंड सेल्फ डिसिप्लिन निर्माण करू शकाल. प्रथम, आपल्या 5 इंद्रियांना तृप्त करण्यासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य वाया घालतो. जर तुम्हाला मिठाई खाण्याची व्यसन असेल आणि कोणी तुमच्या समोर केक ठेवला तर तुमची शिस्त तुटते, कारण तुम्हाला त्याची चव आणि वास खूप आवडतो. पण एकदा तुम्ही ते खाल्ले की तुमची इंद्रिय तृप्त होतात. मग तुम्हाला त्याचाच तिरस्कार वाटू लागतो आणि आजपासून तुम्हाला असे वाटते मी कधीच गोड खाणार नाही. बहुतेक लोक त्यांच्या इंद्रियावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, म्हणूनच ते डिसिप्लिन मध्ये नाहीत. दुसरे म्हणजे ॲनिमोसिटी आणि मॅलिस. असे काही लोक आहेत जे स्वतःसाठी काही करत नाही, पण जे काही करत नाहीत त्यांच्या उणीवा नक्कीच काढतात. कधी कधी हे आपल्या सर्वांसोबत घडते, पण जेव्हा तुमची कुणाशी जेलसी किंवा इम्टी असते तेव्हा या भावना प्रबळ असतात की ते तुमची सर्व डिसिप्लिन नष्ट करतात. पुढील म्हणजे एम्पॅथी अँड लेझीनेस. जर तुम्ही सिंह किंवा वाघ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की बहुतेक वेळा ते फक्त अभ्यास करत असतात. ते शिकार करतात किंवा गरज असते तेव्हा हिंडतात, अन्यथा उर्वरित वेळ ते झोपतात. आम्ही माणसे देखील नैसर्गिकरित्या या प्राण्यांसारखे आहोत. आपले शरीर एनर्जी वाचवत आहेच, आणि आळशी असणे हे एक मोठे कारण आहे की तुम्ही स्वतः डिसिप्लिन्स लावू शकत नाही. पुढील एन्झायटी आणि रिमोर्स. अनेक वेळा आपल्याला भविष्याची चिंता असते. उदाहरणार्थ, एक मुलगी आहे जिला डॉक्टर व्हायचे आहे. ती जेव्हाही अभ्यासाला बसते तेव्हा तिच्या मनात एकच विचार असतो की इतका अभ्यास करूनही माझी निवड होईल की नाही, किंवा मी इतके दिवस वाया घालवले याची तिला अनेक वेळा वाईट वाटते. आता मी अभ्यास केला तर काय फरक पडेल? ही चिंता स्वतःचीच डिसिप्लिन्स मारून टाकणारी आहे. आणि शेवटची संकोच, विश्वास आणि अनिश्चितता आहे. जर तुमच्यात विश्वास नसेल तर डिसिप्लिन आणणे खूप कठीण आहे. तुम्हाला असे वाटू शकते की जिम मध्ये जाऊन काय फायदा आहे जर मी ते दीर्घकाळ टिकू शकत नाही, किंवा ऑनलाईन व्यवसाय सुरू करणे खूपच जोखमीचे असेल तर मी ते करू इच्छितो. तुम्हाला असे वाटत असेल तर स्पष्टपणे तुम्हाला डिसिप्लिन हवी आहे. म्हणूनच या 5 कारणांचे मूळ कारण फक्त 2च शक्ती आहेत. अशी शक्ती जी लहानपणापासूनच तुमचे जीवन चालवत असते, आणि ती म्हणजे सुख आणि दुःख. हे जर तुम्ही समजून घेतले तर तुम्ही डिसिप्लिन प्रिय बनू शकता. एकतर आपण वेदना टाळण्यासाठी काही काम करतो, किंवा सुख मिळवण्यासाठी आपण गरीब असल्याचे दुःख टाळण्यासाठी काम करतो. आपण मजेदार मीम्स किंवा आकर्षक लोक पाहण्याच्या आनंदासाठी इंस्टाग्रामवर पोहोचतो. परंतु जगाचा नियम असा आहे की जी गोष्ट आनंददायक आहे, जसे की गॅम्बलिंग ते जंक फूड इत्यादी, आणि जी गोष्ट अल्पावधीत वेदनादायक असते ती दीर्घकालीन तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करते, जसे की व्यवसाय करणे. आता तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकत आहात हे तुम्हाला दिसेल, मग तुम्हाला समजेल या वेदना आणि आनंद चक्राचा वापर करून सेल्फ डिसिप्लिनचे रहस्य आपण स्वतःला डिसिप्लिन बनवू शकतो. जर तुम्ही डिसिप्लिन प्रिय लोकांची बायोग्राफी किंवा इंटरव्ह्यू पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ते नेहमी सांगतात की ते गरिबी टाळण्यासाठी कसे कठोर परिश्रम करायचे, किंवा त्यांच्या बालपणी त्यांच्या सोबत वेदनादायक अत्याचार झाले, त्यांना असे चालवायचे होते. जर एखाद्या शिस्तप्रिय व्यक्तीने, उदाहरणार्थ जोको विलिंग, जर तो सकाळी 4 वाजता उठला नाही तर नेव्हीचा सील कोण आहे, कारण हे त्याच्या आयडेंटिटीच्या विरोधात आहे. त्याचप्रमाणे काही इतर व्यक्तींना देखील असे वाटते की जर त्याने काम केले नाही तर, किंवा स्वतःला धक्का दिला नाही तर तो उपाशी राहील, त्यामुळे त्याला कठोर परिश्रम करावे लागतात. सामान्य मध्यमवर्गीय लोकांची परिस्थिती अशी असते ज्यांच्याकडे अन्न किंवा घर असते, परंतु त्यांना जीवनात काहीतरी वेगळे करायचे आहे, परंतु काम करावेसे वाटत नाही. म्हणून ही समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्या एक सोपा एक्सरसाइज देतो. एक कागद घ्या आणि 2 कॉलम बनवा. तुम्ही
तुम्ही कोणते दुःख टाळू शकाल आणि तुम्हाला कोणता आनंद मिळेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला ऑनलाईन व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही याबाबत डिसिप्लिन्स असाल तर तुम्हाला कोणते त्रास टाळता येतील. तुमच्याकडे बॉस नसेल, तुम्हाला ट्रॅफिकला सामोरे जावे लागणार नाही, तुम्हाला वर्करचा मूर्खपणा ऐकावा लागणार नाही. आता तू विचार कर, तुला काय सुख मिळेल. तुम्ही जगाचा प्रवास करू शकाल, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी महागड्या भेटवस्तू खरेदी करू शकाल. तुम्हाला आयुष्यात फ्रीडम असेल. जितके तुम्ही तुमच्या मनातील ही वेदना वाढाल तितके तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित कराल. तुम्ही जितके डिसिप्लिन प्रिय असाल ते तुमच्यासाठी सोपे होईल, तितकाच आनंद तुम्हाला मिळेल. तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करू शकाल. त्यामुळे कदाचित तुम्हाला लगेच काम सुरू करायचे असेल तर तुम्हाला डिसिप्लिन्स नसण्यासाठी ही यादी बनवावी लागेल. तुम्हाला काय वेदना आहेत उदाहरणार्थ टाळून तुम्हाला तुमचा मेंदू वापरण्याची गरज नाही, कारण तुम्ही काम करत नाहीत. लोक तुमची चेष्टा करू शकणार नाहीत, कारण तुम्ही काही करत नाही. आणि डिसिप्लिन्स नसल्यामुळे तुम्हाला काय आनंद मिळेल की तुम्हाला रील्स आणि युट्यूब साठी जास्त वेळ मिळेल किंवा आता या यादीत येण्यासाठी अधिक वेळ मिळेल. जेवढे तुम्ही वेदना आणि आनंद कमी करू शकाल तितके कमी तुम्हाला करावे लागेल. असे वाटले की रील्स आणि युट्यूब साठी वेळ काढणे देखील एक आनंद आहे किंवा लेखकाची चेष्टा करणे इतके वेदनादायक आहे की मी माझे गोल्स सध्या करू शकत नाही. मी माझ्यासाठी एक यादी तयार केली आहे, परंतु मी आणखी एक गोष्ट बदलली आहे. मी 10 पट अधिक शक्तिशाली झालो आहे. तुम्ही प्रथम एखादे कार्य निवडा ज्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन लावावी लागेल आणि नंतर काही असे एक काम करा तुम्ही काही करू शकता. मग ते केल्यावर या 2 याद्या वाचा आणि दुःख आणि सुख अनुभवाल. कल्पनेने पूर्ण तपशिलावर असे करून तुम्ही तुमच्या मेंदूला तेज, आनंद आणि वेदना बटकट कराल, जे तुम्हाला ही सवय अधिक स्वयंचलित बनवण्यास मदत करते. आणखी एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवावी, तुमची डिसिप्लिन शैली. लेखकांच्या मते डिसिप्लिन शैलीचे मॉडरेशन्स अँड ॲब्स्टिनेन्स असे 2 प्रकार आहेत. असे काही लोक आहेत जे त्यांचे वागणूक सहजतेने बॅलन्स ठेवू शकतात. उदाहरणार्थ, असे काही लोक आहेत जे केक खाऊन घेतात आणि सोडतात, तो महिन्यातून एकदा स्मोक करतो किंवा ते थोडीसे पार्टी करतात. आणि असे काही लोक आहेत जे केक खाऊन घेतात आणि नंतर त्यांना संपूर्ण केक संपवावा लागतो किंवा ते अत्यंत पार्टी करत असतात. त्यामुळे तुम्ही सहज चेन स्मोकर बनू शकता. आतापर्यंत तुम्हाला माहित आहे की कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे. तुम्ही या बेसिक गोष्टीवर आहात. तुम्ही तुमच्या हॅबिटचे नियोजन केले पाहिजे. जर तुम्ही येथे चुकीची निवड केली तर तुम्ही पुन्हा फेल व्हाल आणि तुम्हाला डिसिप्लिन लावले जाणार नाही, हे महत्वाचे आहे. जर तुम्ही संयमी व्यक्ती असाल आणि 75 हार्ड चे आव्हान स्वीकारले तर तुम्ही वेळे व्हाल आणि बहुधा तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. तुम्ही तुमची डिसिप्लिन विकसित करण्यासाठी आणि बॅलन्स राखण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. परंतु जर तुम्ही संयम बाळगत असाल तर 75 हार्ड तुमच्यासाठी इतके कठीण होणार नाही, कारण तुम्हाला जे काही करायचे आहे त्या तुलनेने तुम्हाला काहीही करायचे नाही हे स्वीकारणे तुमच्यासाठी सोपे आहे. तुमची डिसिप्लिन शैली वैयक्तिकरित्या कशी आहे हे मला कॉमेंट्स मध्ये कळवा. संयम मला सर्वात जास्त अनुकूल वाटतो. आता मी तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन वाढवण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग सांगू इच्छितो आणि तो म्हणजे स्टॅनफोर्ड प्रोफेसर फिल झिम्बोर्ड यांच्या मते तुमचा वेळ ओरिएंटेशन बदलणे हे 3 प्रकार आहेत. काळाची दिशा, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. जे पास्ट कडे वळतात ते म्हणतात, मी जिम मध्ये कधी जात नाही, मी नेहमी चुका करतो, आता माझी वय झाली आहे. अशी माणसे कधीच स्वतःची सेल्फ डिसिप्लिन बनवत नाही, कारण जे काही चालले आहे ते उद्या काय करायचे याचाच ते कधीच विचार करत नाहीत. पुढे ते कृती करत नाहीत. तर तेथे प्रेझेंट ओरिएंटेड लोक आहेत. ते सध्याच्या क्षणाबद्दल कधीच विचार करत नाहीत. या 2 प्रकारचे लोक आहेत. प्रथम ते हेडोनिस्ट आहेत, ज्यांना वर्तमानातील सर्व शक्यतांचा शोध घ्यायचा आहे. ते प्रथम जोखीम घेतात आणि नंतर परिणामाबद्दल विचार करतात. ते येलो मानसिकतेचे लोक आहेत. दुसरे ते प्राणघातक आहेत, ज्यांना त्याचे वर्तमान आवडत नाही, परंतु त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यांना असे वाटत की ते होणार नाहीत. त्यांच्या भविष्य बदलण्यास सक्षम या दोघांमधील सामान्य गोष्टही आहे. इथे सिगारेट, दारू, जुगार, साहस इत्यादी सारख्या त्वरित समाधानाकडे जातात. परंतु हे लोक सेल्फ डिसिप्लिन बनवू शकत नाहीत, कारण झटपट तृप्ती ही डिसिप्लिनच्या विरुद्धात आहे. आपण आपला वेळ भविष्याकडे वळला पाहिजे. ते असे लोक आहेत ज्यांना त्याच्या भूतकाळ किंवा वर्तमानाचे परिभाषित केले नाही. ते त्यांच्या भविष्याकडे पाहतात. ते काय कृती करतात ते
ते शोधतात. ते त्यांच्या आदर्श भविष्याकडे जाण्यासाठी आता घेऊ शकतात. हे लोक विलंबनाने तृप्तीच्या एक्सरसाइज करतात. आता मी तुम्हाला एक एक्सरसाइज देईन ज्यामुळे तुम्ही सेल्फ डिसिप्लिनचे मास्टर बनू शकाल. मला हा एक्सरसाइज एक निरोगी ग्रेमर डॉक्टर के कडून मिळाला, ज्याने हा एक्सरसाइज उपनिषदातून घेतला. मुख्य आदर्श असा आहे की डिसिप्लिन ही भावनांसारखी असते. तेव्हा तुमच्या मनात शंका असतात, जसे आम्ही पहिल्या मुद्द्यावर चर्चा केली होती. या विरुद्ध शंका म्हणजे निराकरण आहे. संकल्पना म्हणतात ही देखील आनंद किंवा दुःख अशी भावना आहे. तुम्ही ही भावना जितकी जास्त ओळखू शकाल आणि ती वाढवू शकाल तितकी तुमची डिसिप्लिन वाढेल. तुम्हाला हे ठरवायचे आहे की तुम्हाला चॉकलेटची लालसा असेल आणि तुम्ही चॉकलेट खाणार नाही असे ठरवले तर तुम्हाला कसे वाटते ते ही भावना आहे जे डिसिप्लिनच्या मागे आहे. पुढील एक्सरसाइज हा संकल्प वाढवण्यामध्ये आहे की तुम्हाला कसे काहीतरी निवडायचे आहे जे सोडणे तुमच्यासाठी मध्यम आणि कठीण आहे. उदाहरणार्थ, जर त्या स्मोकिंगचे व्यसन असेल तर ते सोडणे खूप कठीण होईल. काहीतरी सोपे निवडा, जसे की मी 3 महिने बिस्किट खाणार नाही. मी बिस्किट खाणार नाही ही गोष्ट मध्यम अवघड नसावी तर फार कठीण आहे. प्रत्येक शौक करताना तुम्हाला तुमचा संकल्प लक्षात ठेवावा लागेल आणि शक्य तितके प्रभावी व्हावे लागेल. ही तुमचा संकल्प तुमच्या आतल्या आगीप्रमाणे असले तर तुम्हाला दररोज इंधन द्यावे लागेल. जितका तुम्ही या एक्सरसाइजचा सराव कराल तितका हळूहळू तुमच्या लक्षात येईल की डिसिप्लिन कशी वाटते, संकल्प कसा वाटतो. हे तुम्ही तुमच्या जीवनात जितके अधिक कराल तितके तुम्हाला समजेल. संकल्पनाची भावना तुम्हाला ही भावना चांगल्या प्रकारे समजेल, ज्यामुळे तुमची डिसिप्लिन हळूहळू वाढेल. हा एक्सरसाइज करून पहा. हा खूप शक्तिशाली आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला डिसिप्लिन तर नक्कीच आवडेल. धन्यवाद.